नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. या श्लोकात समर्थांनी मनापासून व श्रद्धेने जर खऱ्या सत्याचा शोध घेतला तर हळूहळू आपण देवाशी नाते प्रस्थापित करू शकू व त्यायोगे आपला भ्रम व अज्ञान निघून जाईल हे सांगितले आहे. समर्थांनी आपल्याला सत्य जाणून घ्यायला सांगितले आहे. सत्य जाणून घेण्यासाठी मन सश्रद्ध पाहिजे. त्यासाठी अंतःकरणात तळमळ पाहिजे. व्यवहारातही आपण अशी अनेक उदाहरणे पाहतो की एखादी गोष्ट मिळवण्याचा जर आपण ध्यास घेतला, मनापासून त्यासाठी कष्ट करण्याची तयारी दाखवली तर हमखास यश मिळते. यश मिळवण्यासाठी आधी ते मिळवायचे आहे असा ध्यास मनाला लागला पाहिजे. मग अशक्य असे काहीच नसते. प्रपंचातही ऐहिक सुखाला, देह सुखाला आपण सत्य जर मानले तर मग त्या पलीकडचे जे सुख आहे ते आपल्याला दिसणारच नाही. म्हणून यासाठी अंतिम सत्याचा शोध आपण घेतला पाहिजे. यासाठी समर्थ सांगतात की हे सुख तुम्ही अति आदरे शोधून पहा. आदर तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी जिव्हाळा वाटतो. बऱ्याचदा हा जिव्हाळा श्रद्धेतून निर्माण होतो. आपला त्या व्यक्तीवर विश्वास असला म्हणजे आपल्याला त्याविषयी आदर वाटतो. यासाठी समर्थ म्हणतात की आदरपूर्वक तुम्ही सत्याचा शोध घ्या. सुरुवातीला आपले मन संभ्रमित होईलही. अज्ञानामुळे आपल्याला काहीच कळणार नाही. आपण करतो ते बरोबर आहे की नाही, जो मार्ग आपण स्वीकारला तो बरोबर आहे की नाही, याविषयी आपल्या मनात विकल्प निर्माण होईल. अंतिम सत्याचा तर आपण शोध घेतो आहोत, पण सत्य काही दृष्टीपथात येत नाही. त्यामुळे आपल्याला भ्रांत पडली की काय असेही वाटेल. परंतु समर्थ सांगतात की पुढे पाहता पाहता देव जोडे. हळूहळू आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या काही खुणा दिसायला लागतील. आपले मन, आपली तळमळ शांत होईल. जीवाची घालमेल शांत होऊन मन स्वस्थ होईल, समाधानी होईल. यातूनच आपण करतो ते बरोबर आहे असे वाटायला लागेल. परमेश्वर प्राप्ती ही त्वरित साध्य होणारी गोष्ट नाही हे आपल्या लक्षात येईल व आपण श्रद्धेने व आदराने ते काम करीतच राहू. असे करता करताच आपल्यातील भ्रम, भ्रांती व अज्ञान निघून जाईल. पुढचा मार्ग स्वच्छ दिसायला लागेल. अज्ञानाची जागा हळूहळू ज्ञान घेईल. जे अवघड होते ते सोपे वाटायला लागेल. परमेश्वर जवळच आहे व तो आपल्याला भेटणार आहे. आपण परमेश्वराशी जोडले जाणार आहोत याची खात्री पटायला लागेल. यासाठी मनापासून आपण परमेश्वराचा ध्यास घेतला पाहिजे. तात्पुरत्या ऐहिक सुखाचा त्याग करून पारमार्थिक सुखाच्या प्राप्तीसाठी झटले पाहिजे. हेच समर्थांना सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.